कोण आलं बाई हे? अगं माय, हे कसं काय आलंय इकडं? ह्या भिकाऱ्याला तुम्ही सोडून दिलं होतं ह्याच्याकडं फुटी कवडी नाही म्हणून, आणि हे कसं काय आलंय बाई इकडं आता? काय माहिती हो काय मिळेल ती. माझ्याकडेच बघतोय लपू काय. लपण्या एवढी बारीक बी नाही मी दिसन बाई. बघायला लागले दिसले वाटतं. आसन बाई आसन इथं कामाला भीमाला आला आसन रोजानी. काय त्याची अवकात तरी. माझं मी मला जायचंय लग्नाला. शेळ्याला गवत घेते पटकन टाकीते जाते. बोलू नाही हो त्याने. भिकारीचा भिकार भाजणं आला आसन इथं रोजानी हिंडत ह्याच्या त्याच्या रानानी. ही काय करते इथं? काय र इथं कशाला आलास? तुला सुखाने मला जगून द्यायचं नाही का? होय र इथं बी आला का माझा पिच्चा करीत करीत? जवळ आपलं दोघांचं रिलेशनशिप सुरू होतं तेव्हा तर तुझ्याकडे पैसा नव्हता काही नव्हतं, तेव्हा तुम्हाला सुखाने नाही जगून दिलं. आणि आता इथं आले मला चांगला मोठा नवरा भेटलाय, मला चांगलं सासर भेटलंय, तर इथं पण आलास का माझ्या मुळीवर पाणी वाटायला? कशाला आलास माझ्या पिच्चा करीत करीत इकडं? तुला मला सुखाने जगून द्यायचंय का नाही ते सांग पहिलं. कशाला आलास रे इकडं? वर थोबाड घेऊन लाज वाटत नाही? पुढं म्हणतोय ही कोण आहे इथं काय आहे? मनाला वाटेल ते नको बोलू. मी इथं कशाला आलोय म्हणजे? मी काय भिकारी भिकारी आहे काय? भिकारी हाय काय? मला काय विचारतोस तू? हाईस ऑलरेडी भिकारीच आहेस तू, म्हणून तर मी तुला सोडून दिलं होतं. इथंच आमचं घर आहे. मी लग्नाला जाणार आहे, माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, त्याच्यासाठी मी आमच्या शेळ्याला थोडं म्हणलं गवत टाकावा आणि मग लग्नाला जावं म्हणून गवत न्यायला आले. तू काय करायला लागलास इथं? हे शेत कुणाचं माहिती का तुला? आता पिक्चर मधल्यासारखं नसती का ती मोटिवेशनल स्टोरी, त्याच्यासारखं म्हणशील ते IPS IAS होऊन येतात पिक्चर मध्ये. तू म्हणशील आता हे माझं शेत आहे, ह्या 15 एकरचा मीच मालक आहे, तू गेल्यानंतर सोडून मी खूप श्रीमंत झालो, मी खूप मोठा झालो, हे शेत मी घेतलं. हे मला माहिती, आमच्या शेजाऱ्याचं कोंडब्याचं शेत आहे हे, म्हणून आले मी इथं गवत न्यायला आमच्या शेळीला. तू काय करायला लागला झाकण झुल्या इथं? काय करतो तू इथं? एक काम कर, तुमचे कोंडा कोंडा काय म्हणले ते कोंडबा त्याला विचार हे शेत कुणाचं आहे म्हणून. आत्ताच्या आत्ता फोन लाव. तुझ्याकडे मोबाईल नसेल तर ह्याच्यावर लाव. दर माझ्याकडे 4 मोबाईल आहेत, पण ते माझा मोबाईल घरी. तेवढंच पासवर्ड आहे काय आणखी? हो तेवढंच आहे. हॅलो अण्णा, मी तुमच्या शेजारची बोलते. हो वैशू. काही नाही, ते शेळीला तुमच्या रानातलं आपलं तण न्यायला आले होते. एक माकड म्हणलं, माकड तोंडाचं कोणतरी आलं इथं, म्हणतंय तुमच्या कोंडबा का खोंडबा आहे, त्याला विचार हे शेत कुणाचं आहे. हो ते तुम्ही नव्हतात का काल पाळे घाली त्या शेतात आले होते. हो तेवढंच आहे. हो गंध लावलेला आहे. हो हातात काळा दोरा राखी, एक अंगठी. हा का? मग आधी सांगायचं की हो, मला काय माहिती. ठेवा. विचारलं का? काय म्हणले? काय नाही म्हणले, ते म्हणले मीच त्यांच्या ते मालक आहे, तर मी त्यांच्या रानामध्ये बटाईदार आहे म्हणून. आता हे गवत इथं ठेवायचं आणि 3 माणूस तर ह्या शेताच्या बाहेर जायचं, नाही तर उचलून बाहेर फेकीन मी. मला माहित होतं तू एके दिवशी लय मोठा होशील, आभाळ गाठशील आणि सगळं माझ्या आजूबाजूचं शेत तू विकत घेशील, म्हणजे मला दुसऱ्याच्या शेतामध्ये जायची गरज नाही भासणार. आपलं शेत आहे, तू काय मी काय वेगळं आहे काय? काय प्रॉब्लेम नाही, मला माहिती आहे. आता तू एवढा मोठा झालास ना, मी हत्ती बुक करून ठेवलाय तुझी. हत्तीहून मिरवणूक काढणार आहे मी सगळ्या गावामध्ये. मला माहित होतं तू एक ना एक दिवस लय मोठा आदमी बनशील म्हणून. आता नका का नसा ना आपलं रिलेशनशिप, पण आपली ओळख आहे, आपली चांगली फ्रेंडशिप आहे. तर काय आता तुझं रान काय माझं मित्राचं रान म्हणजे काय वेगळं असतंय का बरं? तुझं टक्कर तुझ्या बाहेर